आणि आपण ही लाईव्ह दृश्य पाहतो आहोत 2024चा शेवटचा सूर्यास्त। या राज्याची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावरून 2024ला शेवटचा निरोप। या सरत्या वर्षानं अनेक चढ उतार पाहिले, सामाजिक चढ उतार पाहिले, वैयक्तिक चढ उतार पाहिले, राजकीय उलथापालथी पाहिल्या, एक नव्हे तर 2 निवडणुका अनुभवल्या। या सगळ्यानंतर अनेक भल्या बुऱ्या आठवणी घेऊन 2024 हे वर्ष संपतंय। तर आपण 2 दृश्य पाहतो आहोत आता, मुंबईतून आणि गोव्यातून 2024च्या सूर्याला निरोप। अवघ्या पुढच्या काही मिनिटात 2024चा हा सूर्य अस्ताकडे जाईल। पण सूर्याचा अस्त हा तात्पुरता असतो, कारण पुन्हा काही तासात हाच सूर्य एक नवा उत्साह, नवीन आशा, नवचैतन्य घेऊन पुन्हा एकदा आपल्या समोर येतो। या सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी गोव्याचे समुद्रकिनारे फुलून गेलेत। प्रचंड गर्दी गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर, आणि आपण अगदी बारकाईनं पाहिलं तर याच्यात लक्षात येईल अनेकांचे हात उंचावलेत स्वाभाविकपणे। अथांग समुद्र, त्यावर सतत येणाऱ्या लाटांच्या सोबत एका वेगळ्याच हिंदोळ्यावर हलणाऱ्या त्या बोटी आणि हळूहळू अस्ताकडे जाणारा सूर्य। आणि आता आपण देशाचं एकदम पूर्वेकडचं टोक, पुरी इथला सूर्यास्त, पुरी इथल्या प्रसिद्ध मंदिराच्या पार्श्वभूमीवर हा मित्र, अर्थात सूर्याची 12 नावं आहेत, त्याच्यातलं पहिलं नाव आहे मित्र, दुसरं नाव आहे रवी, तिसरं नाव आहे सूर्य। पण सगळं जग त्याला सूर्य म्हणूनच ओळखतं। आपण पाहतो आहोत अत्यंत विलोभनीय अशा प्रकारचं हे दृश्य। त्या मंदिराला साक्षी ठेवून ते मराठीतले शब्द या निमित्तानं आठवतात, मावळ त्या दिनकरा। एक वेगळ्या प्रकारची भावनांची रुंजी मनात घालत हा सूर्य आपल्या सगळ्यांचा निरोप घेतोय। हे जबरदस्त असलेलं सूर्याचं बिंब अनेक आठवणींना बरोबर घेऊन हळूहळू त्या समुद्राच्या पलीकडे लुप्त होईल। आणि आपण ही जी दृश्य पाहतो आहोत ती गोव्यातल्या समुद्रकिनाऱ्याची। अशीच काही खास दृश्य आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत या मावळत्या दिनकराची। पण त्याआधी हेडलाईन्स। हेडलाइन्स प्रायोजक राजयोग पेंट्स,
आनंद तुमचा, रंग आमचा. सीआयडीचे अधिकारी वाल्मिक कराडला घेऊन केजला रवाना. कराडला केजच्या कोर्टात हजर करणार. रात्री उशिरा रिमांडची सुनावणी घेण्याची विनंती कोर्टाकडून मान्य. अखेर वाल्मिक कराड सीआयडी समोर शरण. 20 दिवसांपासून वाल्मिक कराड होता फरार. तपासात जे निष्कर्ष निघाले, मी जर दोषी दिसलो तर न्यायदेवतांनी मला जे शिक्षा देईल ती मी भोगायला तयार आहे. न्यायदेवता देईल ती शिक्षा भोगायला मी तयार. शरण येण्यापूर्वी वाल्मिक कराडनं व्हिडिओ केला शेअर. गुंडांचं राज्य चालू देणार नाही. हत्येतील सर्व फरार आरोपींना सोडणार नाही. मुख्यमंत्री फडणवीस यांचा इशारा. कराड राजासारखा पोलिसांसमोर वाहनातून आला. तो पुण्यात असताना पोलिसांना कसा सापडला नाही? वाल्मिक कराडच्या शरण येण्यावरून जितेंद्र आव्हाड यांचा सवाल. सीआयडीला शरण येण्यापूर्वी वाल्मिक कराड अक्कलकोटला देवदर्शनासाठी गेला होता. कराड समर्थकाची न्यूज 18 लोकमतला एक्सक्लुझिव्ह माहिती. वाल्मिक कराड शरण आले, मग सीआयडी काय करताय? संतोष देशमुख यांच्या मुलीचा प्रश्न. आरोपींना कठोर शिक्षा देण्याची आग्रही मागणी. जर वाल्मिक कराडचा सहभाग नव्हता तर इतके दिवस तो समोर का आला नाही? संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांचा रोकडा सवाल. मुख्य आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत देशमुख कुटुंबियांना न्याय मिळणार नाही. जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया. तर अवैध धंद्याचे पैसे कुठे जातात याची चौकशी करा, केली आग्रही मागणी. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एकही आरोपी सुटता कामा नये. सर्व आरोपींची अंडर ट्रायल घेत मोक्का अंतर्गत कारवाई करा. मनोज जरांगे यांची मागणी. आणि जगात आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. सरत्या वर्षाचा आज शेवटचा दिवस. सगळीकडे नवीन वर्षाच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू आहे. गेल्या वर्षीच्या कडू गोड आठवणी सोबत घेऊन सरत्या वर्षाला निरोप देऊयात आणि येतं वर्ष सुख समाधान घेऊन येऊ, याच न्यूज 18 लोकमतच्या तमाम प्रेक्षक